नमस्कार. ट्रेडिंग शाळा स्वरूप या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत, की ट्रेडिंगच्या जर्नीमध्ये तुमचा इमोशनली कंट्रोल असणं फार गरजेचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण ते समजून घेणार आहोत, की इमोशनल कंट्रोल असणं फार का गरजेचं आहे. जर तुमचा इमोशनल कंट्रोल नसेल, तर त्याचे परिणाम काय होतात किंवा तुम्ही कसा जास्त लॉस देऊन बसतात. आपण या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. हा एक सायकॉलॉजीचा पार्ट आहे आणि मार्केटमध्ये किंवा ट्रेडिंगमध्ये सायकॉलॉजी फार इम्पॉर्टंट आहे. सो त्याच्यामुळे मी सायकॉलॉजीवरचे काही व्हिडिओ बनवत आहे. ओके. खूप लोकं म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं, की लोकांना प्रॉपर प्राईस ॲक्शन त्यांना माहिती आहे. प्रॉपर त्यांच्या स्ट्रॅटेजी डिसाइडेड आहेत किंवा ते रिस्क रिवॉर्ड फॉलो करतायत. पण मेन प्रॉब्लेम काय होतो, ते इमोशनली स्वतःला कंट्रोल करू नाही शकत आणि त्याच्यामुळे ओव्हर ट्रेडिंग करतायत किंवा मग चुकीचे डिसिजन घेतायत. ओके. किंवा एखादा ट्रेड जास्त वेळ होल्ड नाही करू शकत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना मार्केटमध्ये लॉस होत आहे. सो त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या स्वतःवरती इमोशनली कंट्रोल करणं फार गरजेचं आहे. तर बेसिकली एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, की ट्रेडिंग हा डिसिजनचा गेम आहे. ओके. पण जर तुम्ही इमोशनली कंट्रोल नसाल, तर तुमचे जे डिसिजन असतात ते चुकतात. ओके. सो त्याच्यामुळे तुमचा इमोशनली जर कंट्रोल आला, तर तुम्ही योग्य डिसिजन घेऊ शकाल आणि मग तुम्ही ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल होऊ शकाल. आता ट्रेडिंगमध्ये इमोशन म्हणजे काय? किंवा ट्रेडिंग करताना आपल्या कोणत्या-कोणत्या इमोशन्स असतात किंवा आपण कसा विचार करतो, ओके. किंवा ट्रेडिंग करताना आपल्यावरती काय इम्पॅक्ट होतो, आपण हे समजून घेऊ, ओके. तर ट्रेडिंगमधले जे मुख्य इमोशन आहेत, एक म्हणजे भीती. एखादा ट्रेड घेतल्यानंतर आपल्याला भीती वाटते, की आपल्याला लॉस होईल का? अर्ली एक्झिट करू का? ओके. त्याच्यानंतर असतं अँगर, राग येतो आपल्याला, की एखाद्या ट्रेडमध्ये जर लॉस झाला, ओके, तर आपल्याला प्रचंड राग येतो किंवा एखादी मायनर मिस्टेक झाली, तर आपल्याला राग येतो आणि मग त्या रागाच्या भरात आपण ओव्हर ट्रेडिंग करायला सुरुवात करतो. तिसरं म्हणजे लोभीपणा, म्हणजे ग्रीड. आणि कसं आहे, की एकदा आपण मार्केटमधनं पैसे कमवले ना, की आपला लोभ वाढत लागतो. जसे तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये 5,000, 10,000, 50,000 दिसायला सुरुवात होते. तसा तुमचा ग्रीडीनेस वाढत जातो, तुमचा लोभ वाढत जातो आणि मग त्या लोभापायी तुम्ही ओव्हर ट्रेडिंग करतात आणि जो तुम्ही प्रॉफिट कमवलाय तो पण गमावून बसता किंवा किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही जो काही प्रॉफिट कमवलाय त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही लॉस देऊन बसता. ओके. चौथं आहे म्हणजे रिग्रेट. म्हणजे तुम्हाला बऱ्याच वेळा होतं, की "अरे यार, माझ्याकडनं हा ट्रेड मिस झाला" किंवा "अरे, अपॉर्च्युनिटी मिस झाले" आणि मग तुम्ही कुठेतरी मध्येच त्या ट्रेडमध्ये एंट्री करून बसता आणि त्या रिग्रेट पायी तुम्ही अननेसेसरी लॉस देऊन बसता. कारण ऑलरेडी लोकांनी प्रॉफिट त्या ट्रेडमध्ये कमवलंय. ओके. सो प्रॉफिट बुकिंग जेव्हा होण्याचे चान्सेस असतात, तिथं तुम्ही एंट्री करतात. ओके. आणि मग तुमचा स्टॉप लॉस हिट होतो. चौथा म्हणजे इगो. आणि सगळ्यात घातक गोष्ट आहे. म्हणजे या सगळ्या ज्या इमोशन्स आहेत, त्या सगळ्या घातक आहेत. कारण या सगळ्यामुळे जरी तुम्ही ट्रेडिंग परफेक्ट करत असाल, तुम्ही रूल्स फॉलो करत असाल, तुमची स्ट्रॅटेजी परफेक्ट आहे, तुम्ही प्राईस ॲक्शनला फॉलो करत आहात. पण जर तुम्ही इमोशनली कंट्रोल नाही आहात, तर तुम्ही या सगळ्या गोष्टी फॉलो करून देखील लॉस करतात. ओके. सो त्याच्यामुळे तुम्हाला फिअर म्हणजे भीती, राग, त्याच्यानंतर लोभ, त्याच्यानंतर रिग्रेट आणि इगो किंवा अहंकार याच्यावरती तुम्हाला विजय मिळवायचा आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला कंट्रोलमध्ये आणायच्या आहेत. तेव्हाच तुमची ट्रेडिंगची जर्नी हळू सक्सेसफुल व्हायला सुरुवात करेल. ओके. आणि हे मी खूप म्हणजे मी माझ्या या एक्सपिरियन्सनुसार सांगत आहे. कारण या सगळ्या गोष्टींमधनं मी ऑलरेडी गेलोय. ओके. मी बऱ्याच वेळा स्टार्टिंगच्या फेजमध्ये मी ओव्हर ट्रेडिंग करायचो, रिवेंज करायचो किंवा मला वाटतं हा परफेक्ट ट्रेड आहे म्हणून मी पोझिशन साईज वाढवायचो किंवा बऱ्याच वेळा असं झालं की मी रूल फॉलो करत आहे, पण जस्ट बिकॉज रूल फॉलो करत आहे आणि मला लॉस झाला म्हणून मी एखादा अजून एक्स्ट्रा ट्रेड घेतला आणि लॉस करून बसलो. मी खूप वेळा जास्त लॉस झाला म्हणून मी किती वेळा तरी असं इमोशनली इम्पॅक्ट झालाय माझ्यावरती. रात्र-रात्र झोप लागेना. मला तो कंटिन्यू ट्रेड दिसत राहायचा. सो आपल्यावर पण हा इम्पॅक्ट होऊ नये त्याच्यासाठी तुम्ही इमोशनली कंट्रोल असणं फार गरजेचं आहे. तुम्ही हे समजून घ्या. कारण पैसे गमावणं ही सगळ्यात मोठी आपल्याला इमोशनली इम्पॅक्ट करते आणि तुमच्या डोक्यावरचा ट्रेस वाढवतं, टेन्शन वाढवतं. सो त्याच्यामुळे तुम्ही इमोशनली कंट्रोल असणं फार गरजेचं आहे. आता जर तुम्ही इमोशनली कंट्रोल नसाल, तर काय-काय होतं आपण हे समजून घेऊ. आय नो आपण या ट्रेडिंगच्या जर्नीमध्ये या सगळ्या फेजमधनं आपण जात असतो आणि
मी तुम्हाला एक सांगतो, की ओव्हर द पिरियड तुम्ही आत्ता तुमच्या इमोशनलवर कंट्रोल नाही मिळवू शकाल. पण हळू-हळू जसं तुम्ही कन्सिस्टन्स राहाल, हळू-हळू गोष्टी समजून घ्याल, तसं तुमचा ऑटोमॅटिकली तुम्हाला या सगळ्या गोष्टीची सवय होईल आणि तुमचा इमोशनली कंट्रोल हळू अचीव्ह करायला तुम्ही सुरुवात कराल. ओके. सो जर तुम्ही इमोशनली कंट्रोल नसाल, तर काय-काय होतं? एक म्हणजे भीतीमुळे किंवा आपण चुकीचे डिसिजन घेतो, बरोबर? म्हणजे तुमचा एखादा ट्रेड प्रॉफिटमध्ये आहे. तुम्ही प्रॉपर एंट्री घेतली आहे, प्रॉपर तुमचा स्टॉप लॉस सेट आहे, ओके. आणि तुम्ही त्या ट्रेडमध्ये प्रॉफिटेबल आहात. तर प्रॉफिटेबल आहात, पण तुम्हाला असं वाटतं, की अरे, इथून मार्केट पुन्हा खाली येऊ शकतं का? जर चुकून खाली आलं, तर मला जो प्रॉफिट झाला आहे, तो तुम्हाला लॉस करेल किंवा तो तुमचा प्रॉफिट चालला जाईल. या भीतीमुळे तुम्ही अर्ली एक्झिट करतात, ओके. सो तुमच्या टार्गेटपर्यंत तुम्ही पोहोचतच नाहीत आणि त्याच्यामुळे परिणाम काय होतो? त्या ट्रेडमध्ये तुम्हाला छोटा प्रॉफिट होतो, बरोबर? तुमचं टार्गेट कुठेतरी दूर असतं, पण जस्ट बिकॉज भीतीपायी तुम्ही तो ट्रेड एक्झिट करता आणि त्या दिवशीच मला एकाने कमेंट केली होती, की "सर, मी एका ट्रेडमध्ये 1200-1500चा प्रॉफिट झाल्यानंतर मी ट्रेड एक्झिट करतो." दॅट इज फाईन. बट तुम्ही मॅक्सिमम ट्रेड होल्ड करायला शिका. याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचा जो विनिंग ट्रेड आहे, तो तुम्हाला होल्ड करायचा आहे. हळू सवय करा, की तुम्ही ॲटलीस्ट जे टार्गेट डिफाईन केलंय, तिथपर्यंत तरी तुम्ही तुमचा ट्रेड एक्झिट नाही करणार. तो तुमचा जो टार्गेट आहे, तो अचीव्ह करण्याचा प्रयत्न करणार. ओके. आणि आपल्याकडे स्टॉप लॉस ट्रेल करण्याचा ऑप्शन असतो. त्याच्यामुळे तुम्ही हळू स्टॉप लॉस ट्रेल करायला शिका. बरोबर? सो त्याच्यामुळे इमोशनली जर तुम्ही कंट्रोल नसाल, तर तुम्ही भीतीमुळे चुकीचे डिसिजन घेतात. पहिली गोष्ट, ओके. दुसरी गोष्ट म्हणजे काय? तर तुम्ही रिव्हेंज ट्रेडिंग सुरू करतात, ओके. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या ट्रेडमध्ये लॉस झाला, ओके. तर तुम्हाला असं वाटतं, तुम्ही जस्ट बिकॉज तो लॉस भरून काढण्याच्या नादामध्ये अजून एक ट्रेड घेता, मार्केटसोबत रिव्हेंज घेता आणि मग तुम्ही अजून एक लॉस किंवा त्याच्यापेक्षा जास्त लॉस देऊन बसता, ओके. सो त्याच्यामुळे एक लॉसच्या बदल्यात तुम्ही 3-4 ट्रेड घेता आणि 3-4 लॉस देऊन बसता आणि मग त्या दिवशीचा तुम्हाला लॉस हा खूप जास्त असतो. सो त्याच्यामुळे तुमचं रिव्हेंज ट्रेडिंग तुम्हाला थांबवावं लागेल, ओके. तुमचे जे काही रूल असतील ते फॉलो करा. दिवसाचे 2 ट्रेड जर तुम्ही डिसाईड केले असतील, तर 2च ट्रेड घ्या. 2 ट्रेडमध्ये लॉस झाला तर सिस्टम बंद करा. काही रूल तुम्हाला परफेक्टली डिफाईन करणं गरजेचं आहे आणि ते फॉलो करणं गरजेचं आहे, ओके. तिसरी गोष्ट जर तुम्ही इमोशनली कंट्रोल नसाल, तर काय होतं? तर म्हणजे ग्रीडीनेस वाढतो, ओके. आता ग्रीडीनेस वाढतो म्हणजे काय आहे? की जर तुम्ही एखादा ट्रेड डिझाइन केला आहे किंवा तुम्ही डिसाईड केला, की इथं तुम्ही ट्रेड घेणार आहात, इथं तुमचा स्टॉप लॉस आहे आणि इथं तुमचं टार्गेट आहे. मग काय होतं, की जेव्हा तुमचा ट्रेड टार्गेटपर्यंत पोहोचतो, तेव्हा तुमचा ग्रीडीनेस वाढायला सुरुवात होतो, ओके. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय एकतर तुमचं टार्गेट आल्यानंतर तुम्ही तुमचा स्टॉप लॉस तिथं ट्रेल करून ठेवत नाहीत. म्हणजे जर तुमचं टार्गेट अचीव्ह झालंय, तर ॲटलीस्ट एक कॅन्डल खाली तुमचा स्टॉप लॉस आला पाहिजे. पण तुम्ही तिथं आणत नाहीत आणि काय करतात, तुम्हाला असं वाटतं की नाही, इथून पुढे अजून वर जाण्याचे चान्सेस आहेत. सो तुम्ही जिथं स्टॉप लॉस ठेवला होता तिथंच ठेवतात किंवा दूर कुठेतरी तुम्ही ट्रेल करून ठेवता, ओके. आणि तिथून मग मार्केट रिव्हर्सल येतं आणि तुमचा स्टॉप लॉस हिट करून जातं. सो तुम्ही जे काही प्रॉफिट कमवलंय ते तुमच्या अकाउंटमध्ये न येता एकदम स्मॉल प्रॉफिटमध्ये किंवा ब्रेक इव्हनमध्ये तुम्ही निघता किंवा लॉस देऊन बसता आणि जे प्रॉफिट तुमच्या अकाउंटमध्ये आलं पाहिजे होतं, ज्याचे तुम्ही हकदार होतात किंवा ज्याचा तुमच्यावर अधिकार होता, ज्या प्रॉफिटवर तुमचा अधिकार होता, ते तुम्ही गमावून बसता. का? तर जस्ट बिकॉज ग्रीडीनेसमुळे. सो आपल्याला ही गोष्ट ओव्हरकम करायची आहे. सो जर तुम्ही इमोशनली कंट्रोल नसाल, तर ग्रीडीनेस तुमचा वाढतो आणि तुम्ही अननेसेसरी जो काही प्रॉफिट कमवलाय, तो घालवून बसता. चौथा आहे म्हणजे इगो ट्रेडिंग. ओके. आता इगो ट्रेडिंगमध्ये काय करता तुम्ही? तर तुम्हाला असं वाटतं, की तुम्ही चुकीचेच नाहीत, असं तुम्हाला नेहमी वाटतं, की मार्केटमध्ये मे बी न्यूज असेल किंवा मोठ्या ट्रेडरमुळे आजचा जो लॉस झालाय तो झालाय. असं तुम्ही प्रत्येक ट्रेडच्या मागे कारणं शोधत बसतात. रॅदर दॅन तुमची काय चूक आहे हे तुम्ही शोधतच नाहीत. आणि त्याच्यामुळे तुमच्या इगोमुळे तुम्ही काय करायला सुरुवात करतात, एकतर तुम्ही मार्केटमध्ये स्टॉप लॉसच लावत नाहीत. ओके. आणि स्टॉप लॉस न लावल्यामुळे मार्केट जेव्हा तुमच्या अगेन्स्टमध्ये जातं, तेव्हा तुम्हाला एक मोठा लॉस होतो. आणि जर तुम्हाला दिसत आहे, की तुम्हाला एक मोठा लॉस झालाय, तरी तुम्ही तिथे एक्झिट करत नाहीत. तरी तुम्ही वेट करतात, की नाही मी चुकीचा नाहीये किंवा मग तुम्ही लॉस झाल्यानंतर पण एव्हरेजिंग करतात. पुन्हा तुम्ही बायिंग करता तिथं आणि अजून लॉस करून बसता. कारण तुम्ही मार्केटमध्ये स्टॉप लॉस लावणं गरजेचं आहे आणि मार्केट नेहमी इथं आहे.
ते सुपेरियर आहे, तो मार्केट नेहमी बाप आहे, राईट? सो आपल्याला रूल फॉलो करून मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं गरजेचं आहे. तुमचा जो इगो असेल तो बाहेर ठेवा, बाजूला ठेवा आणि प्रॉपर तुमच्या इमोशनलवर कंट्रोल मिळवून तुम्ही ट्रेडिंग करा. आता जे प्रोफेशनल ट्रेडर आहेत, ते इमोशनलवर कसं कंट्रोल करतात, ओके? किंवा मी स्वतः म्हणजे मी स्वतःच माझ्या आता आता एवढ्या जर्नीमध्ये मी माझ्या इमोशनवर कंट्रोल मिळवला. आधी मला प्रचंड त्रास व्हायचा. खूप म्हणजे खूप. यू कांट इमॅजिन. म्हणजे मी लिटरली रडायचो, की "अरे यार, मी एवढा अभ्यास करत आहे, मी एवढे रूल फॉलो करत आहे, तरी पण मला का मला लॉस होतोय? माझं कुठं चुकत आहे मला हे कळायचंच नाही." आणि लिटरली मला रडू यायचं कारण तो जो लॉस असायचा ना, तो एकतर लॉस खूप जास्त असायचा. एकतर मी ओव्हर ट्रेडिंग केलेलं असेल किंवा कुठेतरी मी रूल डिफाईन करून पण मी रूल फॉलो नाही करायचो. ओके. कारण इमोशनली स्वतःवर कधी कंट्रोल नव्हता. पण आत्ता मी या फेजला पोहोचलोय, की मला काहीच फरक पडत नाही. कारण मला माहिती आहे मी काय करत आहे. ओके. सो प्रोफेशनल ट्रेडर काय करतात आपण हे समजून घेऊ. एक म्हणजे जर त्यांना लॉस झाला तर एक्सेप्ट करतात. तुम्हाला जर लॉस झाला तर एक्सेप्ट करा. कारण हा बिझनेस आहे. सेकंड गोष्ट म्हणजे तुमच्या रूलला तुम्ही फॉलो करा. बऱ्याच वेळा असं होतं की आपण रूल फॉलोच नाही करत आणि मग आपण अननेसेसरी लॉस देऊन बसतो. मार्केटला पर्सनली घेऊ नका. ओके. मार्केटला ॲज अ बिझनेस म्हणून पहा. जेव्हा तुमच्यावरती पर्सनली मार्केटचा इम्पॅक्ट व्हायला सुरुवात होतो ना, तेव्हा तुम्हाला खूप त्रास व्हायला सुरुवात होतो. मग तुमचं टेन्शन वाढतं, तुम्हाला झोप नाही लागत. इव्हन तुमच्या हेल्थवरती पण इम्पॅक्ट होतो. ओके. सो त्याच्यामुळे आपल्याला एवढा त्रास करून नाही घ्यायचा की आपल्या पर्सनल लाईफवरती पण त्याचा इम्पॅक्ट पडेल. मार्केटला ॲज अ बिझनेस म्हणून पहा. आता तुम्हाला इमोशनली कंट्रोल कसा डेव्हलप करायचा आहे? ओके. तर एक म्हणजे तुमची जी रिस्क आहे ती तुम्हाला स्मॉल ठेवायची आहे. म्हणजे तुम्हाला पोझिशन साईज नाही वाढवायची आहे. तुमच्या ग्रीडीनेसनुसार किंवा तुम्हाला असं वाटत असेल की हा ट्रेड माझा परफेक्ट आहे, सो मी इथं जास्त क्वांटिटी घेऊन पाहतो. नाही. तुमची जी काही रिस्क डिफाईन आहे पर ट्रेड तेवढीच रिस्क ठेवायची आहे आणि त्यानुसारच तुमची पोझिशन साईज डिसाईड झाली पाहिजे. ओके. सेकंड म्हणजे तुमचे रूल हे प्री डिफाईन पाहिजे. म्हणजे कुठं एंट्री करणार, कुठं तुमचा स्टॉप लॉस आहे, कुठं तुमचं टार्गेट आहे, ओके. त्याच्यानुसार तुम्ही कसं ट्रेलिंग करणार आहात, हे सगळं तुमचं ऑलरेडी डिफाईन पाहिजे, ओके. तिसरं म्हणजे एक सिंगल ट्रेड कधीच तुमचं ट्रेडिंगची जर्नी ठरवत नसतं, बरोबर? सो त्याच्यामुळे एखाद्या ट्रेडमध्ये लॉस झाला, तर लेट इट बी. त्याला जाऊ द्या. नेक्स्ट ट्रेडचं प्लॅनिंग करा, ओके. त्याच्यात जर अडकून पडलात किंवा त्या लॉसमध्ये अडकून पडलात, तर तुम्ही पुढे नाही जाऊ शकणार. कारण तो लॉस रिकव्हर करण्याच्या नादात तुम्ही नेक्स्ट ट्रेडमध्ये लॉस करून बसता. सो जे झालं पास्टमध्ये त्याला विसरून जा आणि पुढे जा. चौथं मेन ते म्हणजे जर तुम्हाला इमोशनली कंट्रोल मिळवायचं असेल, तर तुम्हाला ट्रेडिंगचं जर्नल मेंटेन करणं गरजेचं आहे. कारण आपण ट्रेडिंगच्या जर्नलमध्ये आपण कुठं ट्रेड घेतला, काय घेतला, कुठं स्टॉप लॉस होता, काय स्ट्रॅटेजी होतं, हे सगळं लिहितो. त्याच्यासोबत आपण कमेंटमध्ये लिहायचं आहे, की आज माझा हा ट्रेड घेताना माझ्या इमोशन्स काय होत्या किंवा या ट्रेडमध्ये लॉस झाल्यानंतर माझ्यावरती इमोशनली इम्पॅक्ट किती झालं किंवा या ट्रेडमध्ये प्रॉफिट झाल्यानंतर मी किती हॅप्पी झालो आणि त्या हॅप्पीच्या नंतर अजून एक ट्रेड घेऊन मी कसा लॉस केला. एकदम डिटेलमध्ये लिहा. ओके. कारण जसं सायकॉलॉजी काय सांगते, जेव्हा तुम्ही लिहायला सुरुवात करता, तेव्हा ते तुमच्या मेंदूमध्ये, मनामध्ये कोरलं जातं. सो ते तुमच्या मनामध्ये परफेक्ट राहणार, की ओके, या ट्रेडमध्ये मी असं इमोशनली इम्पॅक्ट झाला होता. सो मी नेक्स्ट ट्रेडमध्ये मी हे नाही करणार. ओके. सो त्याच्यामुळे तुम्ही तुमची ट्रेडिंग जर्नल मेंटेन करणं फार गरजेचं आहे. मी हे व्हिडिओ पुन्हा बनवत आहे, कारण मार्केटमध्ये स्ट्रॅटेजीपेक्षा, बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा तुमचा इमोशनली कंट्रोल असणं फार गरजेचं आहे. ओके. जेव्हा तुम्ही इमोशनली स्वतःवरती कंट्रोल मिळवाल, तेव्हा तुमची हळू ट्रेडिंगची जर्नी पण ईझी व्हायला सुरुवात होईल. कारण जेव्हा तुम्ही इमोशनली स्वतःवरती कंट्रोल मिळवता, तेव्हा तुमचं डिसिजनकडे हळू तुमचे डिसिजन योग्य व्हायला सुरुवात करतात. ओके. तुम्ही रूल फॉलो करायला सुरुवात करता आणि त्याच्यामुळे तुमचा मार्केटमध्ये अननेसेसरी लॉस होत नाही. ओके. सो त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या इमोशनवर कंट्रोल मिळवा. रूल फॉलो करा. जनरल मेंटेन करा. ओके. सो येस, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अजून पण जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके. आणि येस, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.